नमस्कार मित्रांनो, तर ज्योती पाटील ब्लॉग चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मी स्वागत करते. आणि पहिले खाली बसून घेते. आज जरा बसून बोलते कारण तब्येत थोडी डाऊन आहे. आवाजानं समजत असालच तुम्ही. विषय असा आहे का आपले शो चालू आहेत. शो चालू आहेत आणि मग ते शोला जायला लागतं. रात्री तिथे अँकरिंग करायची, 3-4 घंटे उभं राहायचं, जोरात बोलायला लागतं. त्याच्यामुळे आवाज माझा पूर्ण गेलेला आहे. पण तरीसुद्धा अजून आपले शो बाकी आहेत, ते पण तुम्हाला बघायचे आहेत. आज कोणत्याच शोला नाही चालले. तर आता मी चालली आहे स्वर्गीय राकेश पाटील प्रतिष्ठान आयोजित नवरात्र उत्सव, जिथे म्हणजे माझ्या दिराचा आहे गावात. तिकडे थोडा वेळ जाते, तुम्हाला दाखवते. त्यानंतर आपल्याला आडिवली गावामध्ये बोलवलेलं आहे. आमंत्रण आहे आपल्याला, गेस्ट म्हणून बोलवलं आहे, तिथे पाहुणे म्हणून बोलवलं आहे. तर जायला तर पाहिजे ना, आपल्याला कोणी मान सन्मान देतं तर जाणं खूप गरजेचं आहे. तर चला आपण जाऊया. आवाज बसला आहे पण मी ओके आहे. पण मी करेन, उभी राहील आणि ताटपर्यंत काम करायचं आहे. चला निघूया आपण लगेच.
चला आपण आलो आहोत आता कल्याणला. या ताईने आपल्याला आमंत्रण केलं होतं, सोनीताई, संदीप क्षीरसागर. तर आतमध्ये जाऊया. गरबा तर संपला आहे कारण आपल्याला लेट झाला आहे, पण त्यांना भेटूया आणि देवीचं दर्शन घेऊ. मागे आता विश्वासाचा चालू आहे सत्कार. हे असे सेलिब्रिटी लेट येतात गरबा झाल्याच्या नंतर, पण मी गरबा खेळून आली माझ्या घराच्या इथे. या बघा किती सुंदर मुली. गरबा खेळला का? गरबा खेळला का? खेळला ना. मग मी लेट आली, नाही तर मी खेळली असते. कंटिन्यू सेलिब्रिटी आपल्याकडे येतच असतात वारंवार. खरंच इथे जेवढे उपस्थित आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. ताईंना विनंती करेल, पहिले देवीचं दर्शन घ्या, मग मंचावरती या. लकी लॉ म्हणलं एक दिवस बाकी होता, राहुल गुप्ता त्यांना आपण घेऊया. टाइम जास्ती देऊन टाकूया. खूप खूप धन्यवाद. माझ्या फोनमध्ये काढून आम्ही सगळे लेट आलेलो अनुरोध पण येते, म्हणजे पहिल्यांदा असं कार्यक्रम झालं आहे तिथे सगळे निघून गेले आणि टेस्ट आले. आता फक्त इथं गेले आणि बाकीचं आपण इकडे दाखवतो. तर आता आम्ही सर्वजण मस्त की फोटो काढून घेतो. इथे ताई आहे, तिथे सोनीताई आणि सोनीताईचे मिस्टर आहेत, आणि आहे तिथे आपल्याला गुजराती भेटलेले आहेत, विजय. तिथे या लेडीज पण भेटलेले आहेत. तर आपण यांच्याशी नंतर बोलूया. या साईडला जाऊन पहिले एक फोटो काढून घेऊ. तर आपले काही गुजराती फॅन पण आहेत. गुजराती आहेत का? तुम्ही गुजराती. तर तुम्ही माझे रील्स बघता का? हो बघतो. नक्की आवडतात की नाही? खूप आवडतं. तुमच्या गुजराती भाषेत काहीतरी बोला ना, म्हणजे माझ्यासाठी तारीफ जर केली तर. ज्योति पाटील ताईने फॉलो करो. फॉलो करो. बहुत सुंदर देखायचे. आखो हट्टी थी जोईते. आता ह्याला मराठीमध्ये सांगा ना, म्हणजे काय बोलू? ज्योति पाटील ताईंना फॉलो करा इंस्टावर. खूपच सुंदर आहे. त्यांना बघून डोळे हटत नाही आमचे. असं वाटतं बघतच राहावं. थँक्यू सो मच. छान, यांची गुजराती भाषा खूप छान आहे आणि त्याचा अर्थ पण त्यांनी सांगितलं मराठीमध्ये काय बोललं ते. आणि हिने बघा ना किती सुंदर असं हे केलेलं आहे. दोघींनी पण केलं. हिची साडीमध्ये आहे आणि हा गुजराती ड्रेसमध्ये आहे. तर तू बोलत रहे दोन ते गुजरातीमध्ये काहीतरी मस्त. आऊ आगे ही चाहती की आई बहुत स्वीट लगता आणि आई बहुत मस्त लगता. मला याच्यात एवढं समजलं, स्वीट लगत आणि बहु मस्त छान दिसते. त्याच्या अगोदर काय मराठीत बोलली? हां, सांगते की तुम्ही खूपच स्वीट आणि एकदम मस्त दिसता. थँक्यू सो मच. मी जरा लवकर आली असती ना तर जाम नाचलो असतो आपण. पुढच्या वर्षी मी नक्की लवकर येईन. मग फुल धमाल करूया आपण गाणं लावून. आता आपण एक स्टेप बोल स्टेप लावून आम्ही बॅक कॅमेरा करू. जागच्या जागी पाय हलतात. माझे पण असे पाय हलतात जागच्या जागी. आगरी गाणं लागले होती हळदीमध्ये. बघा मस्त स्टेप बाय स्टेप करतात. गाण्याची गरज नाही आहे. छान आणि मस्त छान वाटला तुमचा डान्स. स्पीकर लावताय का? थँक्यू सो मच. तुम्ही छान डान्स पण करून दाखवल्याबद्दल थँक्यू सो मच. नाव काय? केजल जोशी. केजल जोशी. प्रीती जोशी. जोशी असं काय नाव आहे? माधुरी.
तर छान वाटलं तुम्हाला भेटून. म्हणजे शेवटचं होतं तरी पण तुम्ही आम्हाला एंटरटेनमेंट केल्यात आल्याबद्दल. पुढच्या वर्षी आम्ही जरा लवकर यायचा प्रयत्न करू. म्हणून कधीचा विचार करत खाली बसलो की कधी आम्ही वरती जाऊ आणि यांच्यासोबत फोटो आणि वेट पण करत होतो. थँक्यू सो मच. पण थोडा लेट झाला, अजून एक कार्यक्रम होते ना, थोडा पण वेळ नसल्यामुळे टाइम झाला. पण पुढच्या वर्षी आम्ही जरा 8 वाजताच येऊ, म्हणजे कसं खाली खेळायला पण भेटेल. पण एवढं भेटलात तेवढं पण बस झालं, भरपूर झालं भेटलात ते. आम्हाला खूप आनंद झाला. थँक्यू. अशाच प्रकारे गेस्ट आलेले आहेत, शेवटचे गेस्ट आलेले आहेत. टायमिंग लवकर असतो ना गरबा बंद करायचा, त्याच्यामुळे शेवटचे गेस्ट आलेत, त्यांना ही कामं द्यायची आहेत, सगळं साफसफाईचं. ताई खूप एवढा लेट झालाय पण ताईने सर्वांची सोय करायला घेतली. खरं तर अशी माणुसकी पाहिजे ना भाऊ. एवढा टाइम झाला, पब्लिक गेली आहे की नाही बरोबर, तरी पण सोय करायला घेतले. यांचा उपास आहे म्हणून यांना वेपर आहे आणि इथे राईस दिलेला आहे नवऱ्याला आणि भाऊला. मी पण उपास आहे, माझा पण डाएट आहे, मी पण नाही जेवणार आहे, यांना जेवू द्या. अशा प्रकारे बघा मस्त छान बॅनर वरती जो हा माझा फोटो आहे ना, हा कुठून शोधला मला पहिले सांगा तुम्ही. कारण हा ड्रेस वरचा आहे आणि कसा भेटला याचंच काम असेल शोधण्याचा इंस्टाग्राम वरून. पण छान आहे. त्याला सांगितलं ऑनलाईनच नव्हतं आणि एवढं लवकर म्हणजे करू तरी काय. ते अनुराध आहे. पाठवते ना पुन्हा पुन्हा येत राहा तुम्हाला विनंती. अरे मग काय, मग आता मस्त पैकी पुढे आता जातो मस्त घरी जेवतो आणि झोपतो. उपवास आहे, काय जेवण जेवून घ्या. तर चला बाय. ब्लॉग मध्ये आमच्या बाय करतोय. चला ताई, थँक्यू बोलवल्याबद्दल. छान वाटलं भेटून तुम्हाला. भेटूया आपण पुन्हा परत काय असेल. आणि सर्व पुन्हा या. तुमच्या सर्वच टीमला माणसाला सर्वांना भेटून छान, सर्व छान आहेत. चला बाय. अशाच प्रकारे ब्लॉग इथेच संपवतो. सोनताई तुम्ही बाय करा आता. सगळ्यांना जय एकविरा, सगळ्यांना गुड नाईट. बाय बाय.